आज मिळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे नीटचा निकाल रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आणि याच याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। यंदाच्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून राजकीय चर्चेला उधाण आलंय। दरम्यान सर्वोच्च न्यायालयात नीट 2024 ची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेत नीटमधील चुकीच्या पद्धती आणि फसवणुकीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत आणि पेपर लीकचा तपास पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर नीट परीक्षा पुन्हा होणार का या संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये आज लागणार आहे। या निकालाकडे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नीट संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयात किती वाजता येणार आहे? निकाल म्हणण्यापेक्षा याला आज सुनावणी होणार आहे। गेल्या 5 मे रोजी या संदर्भात सुनावणी 5 मे रोजी जी नीटची परीक्षा झाली होती त्या नीटच्या परीक्षेमध्ये प्रचंड गदारोळ झालेला आहे। त्यामध्ये पेपर देखील लीक झाल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे। त्याच्या आधारावरती एक सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांच्या एका समूहाने याचिका दाखल केली आहे। त्यावरती आज सुनावणी होणार आहे। साधारणतः 11:30 वाजता ही सुनावणी होईल अशा प्रकारची सूची बघायला मिळाली आहे। त्यामुळे आज सुनावणीत काय होतं, ज्या पद्धतीने सीबीएसई आणि नीट या सध्या ज्या अडचणी आल्या त्यावर काय उपाययोजना केल्या जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत तिथे। 98